या वेळेला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे बॉलने घेतली अतिरिक्त उसळी. आजच्या दिवसातील पहिलाच, आता मात्र पहिल्याच बॉलवर षटकारही आलाय. आणखीन एक या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न आणि धनंजय भिमताडे दुसऱ्याच बॉलवर उत्तर देत आहेत पहिल्या बॉलचं. आणि तिकडे थोडं आहे, आणखीन एक फटका समोर उडवलाय आणि अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु टप्प्याचा बॉल हुक केलाय. पाठवलंय बॉलला मात्र फाईन लेगच्या दिशेने. महेश नानगुडे इन्फॉर्म बॅटर पुण्यात देखील होऊ लागलेले आहेत. विकेट केला जातोय. स्ट्रोक तर खेळलाय, पाहूया किती लांबवर जाईल. धनंजय यांच्या बॅटमधून आलेला फटका जाईल सीमा रेषा. कलमेला कोण विसरेल. यावेळेला आणखीन एक आजच्या दिवसात अशा पद्धतीचा तिसरा षटकार. रणदिवे सोहेल पहिला बॉल बॅकफुटला गेले. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहतोय. एका धावीने धावसंख्या पुढे. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड आणि असं वाटत होतं एक पहिलाच बॉल जर पाहिलं तर पुढचा फटका त्या ठिकाणी खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात आहेत. काय एफर्ट्स दाखवलेत. लाजबाब बॉल नाही सोडला. विशाल होते तिकडे. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 51 धावा. यावेळेला पूल केला जातोय. फटका हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत. बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी 42 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेला पुन्हा बॉल फाईन लेगला पाठवलाय. यावेळेला देखील अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. 4 व्यावसायिक संघांमध्ये लीग मॅचेस आणि त्यानंतर फायनल. ओहो, कव्हर्सला उडवलाय बॉल आणि एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी धनंजय भिमताडे यांनी खेळलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहिलं मिळतील. समोर महेश इन्फॉर्म बॅटर महेश नानगुडे. आणखीन एक. ओहो, टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एवढा सुंदर फटका. हे पावसाळी वातावरण राहणार आहे आणि आम्हाला आणि आयोजकांना तेच पाहिजे होतं. पाऊस पाहिजे होता. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक अक्षय पवार याच्या बॅटमधून केला जातोय वार. शुभम होणारे समोर जर पाहिलं तर महेश. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. शुभम तिकडे पोहोचतायत. हो, खूप चांगल्या पद्धतीने कॅच. 2 दरवर्षी अशीच पहिली स्पर्धा असणार आहे सुरुवातीलाच. यावेळेला स्ट्रोक सर जरूर खेळतायत. कव्हरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हाताने नाही परंतु पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न कर म्हणजेच पिंटू भाऊ समीर भाऊ सातकर पाटील. धावफलक जर पाहिलं तर 58 धावा. पाऊस कोसळतोय. यावेळेला यस, आणखी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. अक्षय पवार यांना मात्र माघारी परतावं लागणार आहे. एक चांगला झेल त्या पैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेला शेवटचा बॉल. त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. विशाल. आज विशालने काय फिल्डिंग केली. वासिक शेखला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू यानंतरच्या मॅचमध्ये. यावेळेला उस्मान पटेल हवाई हल्ला केलाय. फटका फसलाय. शुभम शेळके तिकडे आहेत आणि आणखीन एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. तुषार पहिला बॉल. विकी कलमे. मोठा फटका खेळला जातोय. यांनी देखील चांगली बॅटिंग केल्यानंतर 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या गेल्या. खराब बॉल. त्याचा समाचार या ठिकाणी घेतला. नो बॉल देखील. आणि पुणे जिल्ह्यातील ख्यातनाम मैदानात नाव घेतलं जातं या मैदानाचं. ऑप्टमच्या बाहेर यावेळेला बॉल टाकलाय. प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. रिव्ह्यू नाहीये याची नोंद स्पोर्ट्स फाउंडेशनने निर्माण केलं. प्रतिस्पर्धी गायत्री 11 या टीमच्या समोर आणि त्यानंतर थोडंसं बॅकफुटला टीम पाहायला मिळते. यावेळेला फटका कव्हर्सला खेळलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय. विकेट केला जातोय परंतु टायमिंग पाहूयात. बॉल किती लांबवर जाईल. यस, सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी समर्थ कडू. 6 चेंडूत 6 षटकार असे कारनामे कितीतरी वेळा केले. आणखीन एक बिग हिट समर्थ कडू. आणखीन एक षटकार समर्थ. आणखीन एक बिग हिट समर्थ कडू. वाह. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 सामना क्रमांक 2. पहिला चेंडू आपण पाहिला तर खेळलाय टिप लॉंगरला चेंडू हवेत. शुभम शेळके डाऊन द बॉल आणि पहिला चेंडू पाहायला मिळतोय. फुल टच चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. गॅपमध्ये चेंडू टोलवलाय. प्रतीक करतच्या बॅट मधून मात्र खेळलाय. उंची घेतोय. लांबी किती दूरवरती घेईल ते देखील आपण पाहू शकाल. आणि तिथे झेल मात्र सुटलाय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. एक टप्पा घेत कणकणी पाहायला मिळतोय. फुल टच चेंडू होता आणि तो देखील मात्र गॅपमध्ये टोलवलाय. 2 शतरक्षकांच्या दरीतून चेंडू मात्र डीप मिड विकेट सीमा पार. 4 रन चौकार. सेनेचे अध्यक्ष सन्मानित पप्पूदादा बनसोड यांच्या ठिकाणी आगमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. हुतात्मा राजकुर करंडक मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. पाहायला मिळते पाऊस देखील थांबलाय त्यामुळे थोडंसं कवळं ऊन देखील मैदानती पाहायला मिळते. फिरकीपट्टू गोलंदाजांचा वापर संघनायक मैदानती करतायत. यावेळीचा चेंडू होता प्रतीक घरात. टायमिंग प्रॉपर त्या मात्र रपल कोट आहेत. संदेश पार्टिंग टू प्रतीक घरात. यावेळीच्या चेंडूचा कव्हरला फटका खेळलाय. दत्ता पवार तैनात आहेत. क्षेत्ररक्षक त्या यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा येतात. दत्ता पवार डिफॉल्डिंग पिचिंग होताना पाहायला मिळतोय. फ्री बॉल पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता. आक्रमण केलं राहुल जोगाड यांना. चेंडू मात्र पाठवलाय. टिप विकेट सीमा पार. षटकार महामुकाबला तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 31. यावेळीचा चेंडू होता. कव्हरला गॅपमध्ये फटका खेळलाय. राहुलचा बॅट. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय मिड विकेटला. वन्स अगेन नो बॉल. पंच तिथे मात्र कळवतात नो बॉल. झेल तर टिपला होता. एक चांगलं स्वागत करूया. 50 अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर महेश नानगुडे एक युवा टॅलेंटेड खेळाडू बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या दिशेने काय स्ट्रोक खेळलाय. डोळ्यांचं पार. आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये आणखीन एक पुन्हा एकदा पॉइंट आणि पॉइंटला मात्र चांगली झाली आहे. 17 वर धावफलक पोहोचलेला आहे. रवी यावेळेला आणखीन एक बॉल. महेश नानगुडे खेळला जरूर ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 23 धावा. 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. बघूया कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातंय. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. आगमन या क्रीडा संकुलावर होताना पाहायला मिळत आहे. पहिला बॉल अखूट होता आणि अझरच्या या पहिल्या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अझरने पहिला बॉल अखूट टप्प्याचा टाकलाय. चान्स घेणं देखील तेवढं अवघड असतं. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणूनच रबर बॉल क्रिकेट पाहायला देखील एक वेगळी मजा असते. हो आणखीन एक बॉल वळवलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला खरा परंतु अझर जो हैदराबादवरून खेळाडू आलाय. तेलंगणा राज्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय राजगुरुनगरमध्ये. परंतु यावेळेला फुलटॉस बॉल केला आणि तो गॅपमध्ये गेलाय.
आणखीन एक चांगला स्ट्रोक. वासिक यासाठी ओळखले जातात. लांब टप्प्याचा बॉल आणि त्यावर रणजित फराटे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक. यावेळेला रणजित कव्हर्सला खेळत आहेत. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी. ओहो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रॉपर लेंथवरचा. इकडे चुकले रणजित आणि माघारी परतावं लागतंय. विकेट येते. धावफलक स्थिर आहे. बिनबाद 2 धावा. यावेळीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू उसळी घेतोय आणि महेश नानगुडेच्या बॅटमधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फायनल सम्राट हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि क्रिकेट प्रेमी आणि बैलगाडा प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य अशुभाई बंडलकर यांचं आगमन होते आणि त्यांचं स्वागत केलं जाते. महेश नानगुडेच्या बॅट बच्चात वासिक शेख आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. महेश नानगुडे आपण पाहिलं तर जबरदस्त मॅन इन फॉर्म आहे. यावेळीचा चेंडू होता. फ्रंट फुटवर आले. पुन्हा एकदा बॅक फुट होती जात. फटका मात्र केला. 27 रन 27 धावा त्या मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात. 78 धावांचा पाठलाग करते टीम. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. त्याच्या खेळाचा आलेख नेहमी आपण पाहिलं तर तो मात्र उंची गाठताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तुषार. यावेळीचा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त तडाखा. जबरदस्त तगडा आहे. विशेषतः सुरुवातीचे टॉप ऑर्डर मधील बॅटर आपण पाहिलं तो प्रचंड घातक आहेत. मनोज साठेचा ट्रेडमार्क सर्व बॅट. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केला. एक टप्पा घेत सीमा पार. 1 बाउन्स चौकार. बॅक टू बॅक फटके आपण पाहत्या प्रकारे कमबॅक करेल. कशा प्रकारे आपल्या टीमला तो मात्र पुनरागमन करून देईल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता. जबरदस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्लास नॅशनल व्यवसाय गटातील खेळाडूंना आज आपण मैदानावरती पाहतोय. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र केलाय मनोज साठेच्या बॅटमधून. शुभम मेहता चेंडू खाली झेल सुटला गेलाय आणि तिकडे देखील नाव कमवण्याची संधी आहे या खेळाडूकडे. बिग हिट. मोठा स्ट्रोक खेळलाय मंदार गुरव. बंड्या काळा चौकी यांच्या बॅट. यावेळेला आणखीन एक फटका उडवलाय खरा, परंतु तिकडे आहे डॉन पॉल. जाईल सीमारेषेच्या पार. षटकार. सुमित ढेकळे. बाहुबली सुमित ढेकळेच्या बॅटमधून मात्र यावेळेला हुक केलाय आणि बॉल सीमारेषे. हो हो हो, काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. प्रयत्न या ठिकाणी करतायत रोहन. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. मंदार गुरव स्ट्राईकवर आता येत आहेत. यावेळेला समोर उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि रोहन खरात. चांगली दर्जेदार गोलंदाज धावा आलेले आहेत. यावेळेला बाहुबली सुमित ढेकळे का म्हटलं जातं. लांब लांब क्रिकेट रसिकांचं एक वेगळं मनोरंजन, कारण एक वेगळ्या धाटणीची स्पर्धा देखील आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. राजगुरुनगर. अख्खू टप्प्याचा बॉल होता. यावेळेला हुक केला. फाईन लेगला. आणखीन एक बिगिट या ठिकाणी केला जातोय, परंतु पाहूया. यस, हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हे षटक मात्र बाहू ठेवलेलं आहे. पिंपरखेड. ओहो, इकडे बॅटची कडा घेतली गेली बॅटिंग करण्यासाठी. एका षटकात किती धावा येतील त्यावर या मॅचचं गणित अवलंबून आहे. पहिला बॉल स्क्वेअर लेग. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत राहुल जोगाडिया. याही मॅचमध्ये त्यांनी ओहो, इकडे मात्र राहुलला माघारी.
यावेळेला एक वेगळ्या धाटीचा फटका या ठिकाणी खेळलाय. आदित्य आले आणि पहिल्याच बॉलवर समर्थ कडू पॉइंटला एक जबरदस्त स्ट्रोक तिकडे खेळलेला आहे. 8 धाव फलकावर. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने हवाई यात्रेसाठी निघाल. आणखीन एक स्ट्रोक जरूर खेळलाय. तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. हो परंतु बॉल नाही अडत आहे. आणखीन एक हवाई हल्ला. समर्थ कडू तुटून पडलेत. का मी उरणवरून राजगुरुनगरमध्ये आलोय दाखवून देत आहेत. पहिला बॉल अझर यांनी खूप चांगल्या पद्धतीने वळवलाय. डॉट बॉल तिकडे येताना पाहिलं मिळेल, कारण पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. अक्षय पवारने आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केलाय. कमिटीला नवीन बॉल आणावा लागणार वाटतं, एवढ्या लांबवर मारलाय अक्षय पवार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एक जबरदस्त स्ट्रोक दुसऱ्यांदा मारलाय अशा पद्धतीचा. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी समर्थ कडू यांना. विकेटचा पतन या ठिकाणी होईल. खेळाडू बाद या ठिकाणी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. रवी बुंबाक. यावेळेला फटका चांगला आलाय. पहिलाच बॉल फेकून दिला सीमारेषेच्या विरुद्ध अमित नाईक. मॅच रंगात आली आहे. एक जबरदस्त मॅच सध्या आपण पाहतोय. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केलाय अमित नाईक. परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय, अफलातून स्ट्रोक खेळलाय. आणि अमित भिंताडे सलामीची आघाडीची जोडी जी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते हुतात्मा राजकुरू करंडकमध्ये. यावेळीचा चेंडू होता बॅकफुट होती जा टिप लॉंगअपला फटका खेळलाय. झेल टिपला अमित नाईक. एक गडी बाद एकदा धावपल करत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता फटका तर खेळला रणजितच्या बॅटमधून. चेंडू मात्र येईल सीमा पार. पंच कळतात डेड बॉल. रोहन कराड टू रणजित फराटे. गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता जबरदस्त तडाखा टिप लॉंगअपच्या डोक्यावरतून. चेंडू मात्र जाईल येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू खेळलाय. 19 धावा बनवल्यात. टीमची संख्या 1 गडी बाद 20. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय कव्हरच्या टोक्यावरतून. बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावपल कोट आहेत. 1 विकेट गमावली गेली तुषार रंधुवे. यावेळीचा चेंडू होता धनंजय भिंताडेच्या बॅटमधून. चेंडू सुरू होता आणि गोलंदाजीच्या मार्क होती प्रदीप नैने डॉन. पहिला चेंडू आणि त्यावरती केला हल्ला. चेंडू मात्र केला हवेत. उंची घेताना पाहायला मिळतोय परंतु लांबी घेता चलित डॉन टू गोलंदाज फलंदाज धनंजय. यावेळीचा चेंडू होता फटका मात्र खेळला. गॅपमध्ये चेंडू आलाय. 2 क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. तोपर्यंत चेंडू 3 धावा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फुल टॉस चेंडू होता आणि त्यावरती मात्र जबरदस्त तडाखा दिलाय धनंजय भिंताडेच्या बॅटमधून. चेंडू मात्र आलाय. धनंजय भिंताडेला आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी तो मात्र सज्ज झालाय. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय पहिला चेंडू आणि तो देखील मात्र पाठवलाय थेट सीमारेषा पार. विशाल गुंजल डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 1 पहिला फलंदाज. एक रोमर्षक रंगतदार सामना तो देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू अक्षय पवारनं आलेला आक्रमण केलंय आणि चेंडू मात्र पाठवलाय सी देखील आपण पाहतोय. शुभम समोर अक्षय पवार. समीकरण बदलले. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं उडवलाय. हवाई हल्ला हवाई सपार. अक्षय
पहिला चेंडू आपण पाहिलं तर तुषार